नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. बरेच जण विचारत होते की ऑक्टोबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार, तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तरच आपल्याला कळेल की ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला आता कोणत्या दिवशी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. मित्रांनो, बरेच जण युट्यूबवर सांगत आहे की ऑक्टोबरचा हप्ता वितरित होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे होऊ शकते की ऑक्टोबरचा हप्ता आता उशिराने मिळणार आहे. परंतु मित्रांनो, या संदर्भातील मी ऑफिशियल माहिती ज्यावेळेस कलेक्ट केली, तर त्यावेळेस असं आढळून आलं की बरेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑक्टोबरचा हप्ता हा इतर हप्त्याप्रमाणेच सुरळीतपणे रेग्युलर मिळणार आहे. तर मित्रांनो, सप्टेंबरचा हप्ता जर आपण बघितलं की थोड्याफार फरकाने तो मागे पुढे झालेला होता. म्हणजे दर महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत 5 तारखेपासून पैसे जमा केले जातात. सलग 5 ते 8 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवस डीबीटी वेबसाईट मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतात. तर मित्रांनो, मागचा सप्टेंबरचा हप्ता जो आहे तर तो वितरित होताना थोडी अडचण आली, कारण मध्यंतरी सुट्या होत्या. त्याचबरोबर डीबीटीचा टेक्निकल इश्यू आलेला होता, म्हणून मागचा जो काही हप्ता आहे तर तो 11 सप्टेंबर पासून 13 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला होता. तर मित्रांनो, त्यानुसार आता ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा आपल्याला रेग्युलर मिळणार आहे आणि या संदर्भातील तारीख सुद्धा समोर आलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भात 8 ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर सुरळीतपणे या योजनेचा जो काही लाभ आहे, ऑक्टोबरचा हप्ता आहे, तर तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर यामध्ये जे काही दिव्यांग बांधवांची जी काही पेन्शन वाढ झालेली आहे, त्यानुसार त्यांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा होणार आहे. त्याचबरोबर इतर निराधार बांधवांना सध्या तरी 1,500 रुपये मिळणार आहे आणि त्यांच्याही अनुदान वाढीची घोषणा आता लवकरच सुरू होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. हा जर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.